GR पासून करायची। हा GR आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची, यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का? म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा। आता ह्या GR कडे मी परत येणार आहे, पण थोड्या वेळाने। आता पहिली गोष्ट, हे जे अग्रीमेंट झालंय त्याच्यात कोण म्हणतं 1804 कोटी होतं, ते 300 कोटीला घेतलं, त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरलं नाही, अमुक तमुक तमुक। माझा पहिला प्रश्न की जे तिथे गायकवाड कुटुंब होतं, ज्यांना ती महार वतनाची जमीन मिळाली, जी नंतर खालसा झाली, ती खालसा झाल्यानंतर त्यांना ती परत कधीही दिली गेली नसताना त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन, म्हणजे ती जमीन माझ्या नावावरच नाहीये, तर मी पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन त्याचा व्यवहार कसा करू शकते? पहिला मुद्दा म्हणजे ती जमीन त्यांच्या नावावर होणं अपेक्षित होतं, त्याच्यानंतरच हा व्यवहार त्यांना करता आला असता। पण शीतल तेजवानी नावाची व्यक्ती ही 11,000 रुपये 30 डिसेंबर 2024ला भरते, त्याचं पत्र ती कलेक्टरना पाठवते 30 डिसेंबर 2024ला, आणि 30 डिसेंबर 2024 पासून कलेक्टर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। तर अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित केलं पाहिजे। मुद्दा नंबर 2, ही जी सो कॉल्ड पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती सुद्धा रजिस्टर्ड नाही। तर कायदा असा म्हणतो की जेव्हा विक्रीचा व्यवहार असतो आणि विक्रीची सही करायची असते तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही रजिस्टर्ड लागते, तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हती। मुद्दा नंबर 3 जे आत्ता म्हटलं गेलं होतं, आणि हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे सो कॉल्ड आम्ही कॅन्सल रद्द करून टाकतो, आम्ही तो चोरीचा माल परत देऊन टाकतो आणि पोलिसांना सांगतो आम्हाला पकडू नका। तर आता ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट असेल तर त्याला जे गव्हर्न करणारे कायदे आहेत ते काय काय आहेत? तर त्याच्यात 5 कायदे आहेत। पहिलं आहे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963, त्याच्या सेक्शन 31 ते 33 मध्ये कोण कॅन्सल करू शकतं याचे डिटेल्स आहेत। दुसरं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, तिसरं रजिस्ट्रेशन ॲक्ट, चौथं सिव्हिल प्रोसिजर कोड आणि 5वं लिमिटेशन ॲक्ट। आता कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतं? जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात। पण आताच्या घटनेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही, तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाही आहेत। ती जर पॉवर ऑफ अटॉर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये त्या गायकवाड कुटुंबानी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत? तर वकील नेमण्याचे, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे, इतर सगळे अधिकार, कोर्टात केसेस फाईल करण्याचे, डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत। पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत, म्हणून एक तर ती करू शकत नाही। अमेडिया एंटरप्राइजेसकडनं जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती, आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते। हे जे पहिलं पत्र आहे ते दुय्यम निबंधक यांनी 7 तारखेला दिलेलं पत्र आहे। ते कोणाला आहे? प्रति अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील, आपण सादर केलेल्या रद्द लेखाबाबत आज तारीख 16 रोजी तुम्ही हा रद्द लेख
शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे याबाबत पुढील प्रमाणे, मग त्यांनी मुद्दा नंबर 1 आणि मुद्दा नंबर 2 लिहिला त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी, इतके टक्के सेस, अमुक तमुक करून तुम्ही भरायला हवेत. मुद्दा नंबर 2 सुद्धा तसाच आहे. शेवटची ओळ म्हणते वरील मुद्दा नंबर 1 व 2 मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल. तर या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात, ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते, ना शीतल तेजवानी करू शकते. कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही, कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाही आहेत. तर ही जर रद्द करायची असेल तर त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारने कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात. म्हणजे हे आता जे बातम्या चालल्या आहेत ना 42 कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल, तर 42 कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते, ना अमेडिया करू शकते, ना अजित पवार करू शकतात, ना देवेंद्र फडणवीस करू शकतात. कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही. आता त्याच्यातल्या काही बाबी मी मुद्दाम वाचून दाखवते. हू कॅन सीक कॅन्सलेशन? द अग्रीव्ड पर्सन, म्हणजे जसं मी म्हटलं माझी जमीन असेल तर मी विकत घेणारा असेल तर तो, किंवा आमचे लिगल एअर्स, किंवा गव्हर्मेंट अथॉरिटीज जर ही पब्लिक प्रॉपर्टी असेल तर. आणि जसं मी म्हटलं ही खालसा झालेली जमीन आहे तर हे फक्त रद्द करण्याचे अधिकार हे सरकारकडे आहेत. ते सुद्धा सिव्हिल कोर्ट मूव्ह केल्यानंतरच त्यांना करता येण्यासारखे आहेत. आता सेक्शन पहिलं मी स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट तुम्हाला वाचून दाखवते. त्यात सरळ सरळ असं लिहिलं आहे की फ्रॉड करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे करण्याचे अधिकार मुळात नाहीच आहेत. तर आता जर अमेडिया कंपनीने हा सरळ सरळ जो फ्रॉड केलेला आहे त्यांनी जर दस्तावेज कॅन्सलेशनचे म्हणजे रद्द करण्यासाठी मागणी केली असेल तर त्यांना तो हक्क नाही असं स्पेसिफिक परफॉर्मन्स ॲक्टमध्ये सेक्शन 31 पासून सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यातल्या पहिल्या सेक्शनमध्ये म्हणजे सेक्शन नंबर 16. आता हे जे मी बोलतेय ते सगळं माध्यमांकडे PDF मध्ये मी देणार आहे, ते तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा. तर पहिला अधिकार पर्सनल बार टू रिलीफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी एन्फोर्स्ड इन फेवर ऑफ अ पर्सन. जर त्यांनी विलफुल फ्रॉड केला असेल अशा व्यक्तीला कॅन्सलेशनचा अधिकार नाही. दुसरं हे कोण करू शकतं तर याच्यात मुद्दा नंबर 32 मध्ये सरळ लिहिलेलं आहे की अ कोर्ट इन इट्स डिस्क्रिशन इफ सो अडजस्ट अँड ऑर्डर ओनली देन कॅन इट बी कॅन्सल्ड. आता मुद्दा नंबर 2 रजिस्ट्रेशन ॲक्ट काय म्हणतं. तर जसं मी कालपासून म्हणत होते की रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये 2 गोष्टी आहेत, सेक्शन नंबर 81 आणि सेक्शन नंबर 82. तर याच्यातलं सेक्शन नंबर 81 काय म्हणतं की जे अधिकारी जसं ते येवले आहेत त्यांनी जर चुकीच्या गोष्टी केल्या असतील, ते अधिकारी फ्रॉड करत असतील आणि त्यांना माहिती असून सुद्धा जर त्यांनी फ्रॉड केला असेल तर सेक्शन 81 खाली पेनल्टीज त्यांना काय काय लागतील याचे डिटेल्स दिलेले आहेत. हे शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 7 years or with fine or with both. आणि आता महत्त्वाचा सेक्शन 82 पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट, डिलिव्हरिंग फॉल्स कॉपी और ट्रान्सलेशन, फॉल्स पर्सनेशन और अबेटमेंट. म्हणजे काय की जर मी खोटा व्यक्ती उभा केला, म्हणजे ज्याचं नाव आता समजा पार्थ अजित पवारच्या ऐवजी दुसरा पार्थ पवार उभा केला किंवा दुसरा दिग्विजय पाटील उभा केला, तर अशा खोट्या व्यक्तींना जर उभं केलं गेलं तर त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते, जी 7 वर्ष किंवा त्यांच्यावर फाईन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते नाही, ही होते. आता याच्यात तिसरी गोष्ट सेक्शन 83 म्हणतं की ऑफेन्सेस पनिशेबल अंडर दिस ॲक्ट शॅल बी ट्रायबल बाय कोर्ट और ऑफिसर एक्सरसाइजिंग पॉवर नॉट लेस दॅन दोज ऑफ अ मॅजिस्ट्रेट. आता सगळ्यात दुसरा गंभीर विषय म्हणजे जो FIR
ज्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव नाही, पार्थ अजित पवारचं नाव नाही, आणि असं सांगितलं की आम्हाला माहीत नव्हतं. बावनकुळे ते येऊन म्हणतात की आम्हाला वाटलं ते ज्यांनी सही केली त्यांनी सही केली म्हणून त्यांच्या नावावर FIR केली. तर आता कायदा काय म्हणतो त्याच्याकडे आपण येऊया. तर अमेडिया एंटरप्राइजेस ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे. तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जेव्हा असते तेव्हा त्याचे जे कायदे आहेत ते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट 2008 हे त्याचे कायदे आहेत.